नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री साई सचरित्र मराठी अथ श्री साई सचरित्र मराठी अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथा. नमितो चरणी ठेवूनी माथा. निर्विकार अखंडे स्वरूपता. शरणागता कृपा करी. सच्चिदानंदा आनंद कंदा. भवदवार्था सौख्य निष्पदा. अद्वैत बोधे द्वैत छंदा. मंदाचाही वारिसी. अवघ्या ठाई पूर्ण भरले. गगन जैसे हे विस्तारले. तेची की तव स्वरूप रेखाटले. अनुभवी भले दैवशाली. साधूंचे व्हावे संरक्षण. असाधूंचे समूळ निर्दळन. एत दर्थची ईश्वरावतरण. संत हे विलक्षण या परते. साधू असाधू संता समान. एक मोठा एक ऊन. हे जाणेना जयांचे मन. समसमान उभया जे. ईश्वराहुनी संत मोठे. असाधूंची आधी लाविती वाटे. मन जयांचे तिळ तिळ तुटे. प्रेम दाटे दीनार्थ. भवसागराचे हे अगस्ती. अज्ञान तमाचे हे गभस्ती. परमात्म्याची इथेच वस्ती. वस्तुतः हे तदभिन्न. ऐशातील हा साई माझा. अवतरला भक्त काजा. मूर्तिमंत ज्ञान राजा. कैवल्य तेजाधिष्ठित. जीवमात्री अत्यंत ममता. इतरत्र अत्यंत अनासक्तता. ठाई सत्ता ठाई विरक्तता. निर्वैर समता सर्वत्र. जया न शत्रु मित्र भाव. सरीसे जया रंकराव. ऐसा जो साई महानुभाव. ऐका प्रभाव तयाचा. संत आपुल्या पुण्य कोंडी. वेचिती भक्त प्रेमाच्या ओढी. न पाहती आड पर्वत दरडी. घालिती उडी भक्तार्थ. एक अज्ञानी म्हणून नेनती. परमार्थ काय कशाशी खाती. स्त्रीपुत्र धनकामी लोलंगती. बिचारी नेनती ती सोडा. ऐसी नेनती बाळी भोळी. देव तयाते कृपा कुरवाळी. देवासी विमुख देवानिराळी. अभिमान पोळी तयाते. अज्ञानियांची येईल किव. संत एकादा लावील जीव. विश्वास प्रकटेल लाठीव. ज्ञानाची ताठीव निष्फळ. पंडित मन्य मूढमती. शुष्काभिमाने उगीच फुगती. भक्तिपंत अवहेलिती. नको संगती तयांची. नको वर्णसंकर बंड. नको वर्णाभिमान थोतांड. न व्हा वर्णाश्रम धर्म लंड. पाखंड पंडित न व्हावे. वेद वेदांग पारंगत. ज्ञान गर्वे मदोन्मत. भक्तिमार्गाचे आड येत. तयांची धडगत दिसेना. अज्ञानी विश्वास पडिपाडे. तरेल तो भवभय साकडे. परिया शास्त्रपंडितांचे कोडे. कदा नुलगडे कवनाते. संतापायी ठेविता विश्वास. अज्ञानिया अज्ञान निरास. ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास. उपजेल तयास सद्भाव. असो एकदा सुदैव
परिपाटी कैसी घडली विचित्र गोष्टी. होती एका कर्मठाचे ललाटी, अलभ्य भेटी साईंची. तयाचा संकल्प होता वेगळा, योगायोग होता निराळा. तेनेची शिर्डीचा लाभ घडला, दृष्टीस पडला निजगुरु. ते अतिसुरस कथानक. जे गुरु महात्म्य प्रकाशक, श्रवण करा जी आवश्यक. प्रेम निदर्शक गुरुभक्ता, नाशिक क्षेत्रस्थ. कर्मठ सोवळे, अग्निहोत्री उपनाम मुळे. पूर्वपुण्याईच्या बळे, शिर्डीस आले एकदा. गाठी नसता हे बळ, शिर्डीस कोणीही ठरेना पळ. कोणाचा कितीही निश्चय प्रबळ, न चले चळवळ बाबांपुढे. कोणी म्हणेल मी जाईन, मन माने तो तेथे राहीन. नाही तयाच्या हे अधीन, पराधीन तो. सर्वस्वी ऐसे मी म्हणता, थकले कित्येक निश्चय करिता. साई एक स्वतंत्र देवता, गळे अहंता इतरांची. आपुली पाळी आलिया विन, बाबांसी होईना आपुले स्मरण. कानी न येई तद्गुण वर्णन, दर्शन स्फुरण कोठून. जावे साई समर्थ दर्शना, असता कित्येकांची कामना. योगची आला नाही त्यांना, साई निर्वाणापर्यंत. पुढे जाऊ जाऊ म्हणता, आड येऊनी दीर्घ सूत्रता. राहिले कित्येक येता येता, बाबाही निधनता पावले. आज उद्या करीत राहिले, अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले. ऐसे पश्चाताप पावले, अंती नागवले दर्शना. ऐसी याची जी राहिली भूक, परिसता कथा या आदरपूर्वक. पुरविल दुधाची तहान ताक, विश्वास एक ठेविता. बरे जे भाग्ये कोणी गेले, दर्शन स्पर्शने चित्ती धाले. ते काय तेथे यथेच्छ राहिले, बाबांनी ठेविले पाहिजे. आपुल्या पायी कोणान जाववे, राहू म्हणता कोणान राहावे. आज्ञा होई तोच वसावे, माघारा जावे जा म्हणता. एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबईहुनी. एक आठवडा शिर्डीस राहुनी परतावे मनी तयांचे. चावडी सुंदर शृंगारीत, बाबांसमोर पाळणा टांगीत. कृष्ण जन्माचा उत्सव करीत, आनंदे नाचत भक्तजन. गोकुळाष्टमीचाही सोहळा आनंदाने पहावा डोळा. साधुनी ऐसी मौजेची वेळा, काका शिर्डीला पातले. आरंभीच बाबांच्या दर्शना, जाता बाबा पुसती तयांना. परतनार केव्हा निज सदना. विस्मित मना तय काका, भेटता क्षणीच हा का प्रश्न. काका जाहले विस्मयापन्न, राहू शिर्डीत 8 दिन. होते की मन तयांचे, बाबाची जेव्हा स्वयं पुसती. उत्तर देणे काकांप्रती, तेही वाटे बाबाची सुचविती. म्हणून देती योग्य ते, बाबा जेव्हा देतील आज्ञा. परतेन तेव्हा आपुले सदना. प्रत्युत्तर येताची काकांच्या वदना. उदयिक जाना म्हणाले, आज्ञा केली शिरसा प्रमाण. करुणी बाबांची अभिवंदन. असता अष्टमी सारखा सण, केले प्रयाण तेच दिनी. पुढे जवते गावी येती, पेढीवरती जाऊनी पाहती. मालक मार्ग प्रतीक्षाच करीती. काका परतती केव्हा ही मुनीम एकाएकी आजारी. मालकास काकांची जरुरी, काकांनी त्वरित यावे माघारी. पत्र शिर्डीवरी मोकलिले, काका तेथुनी निघाल्यावरी. टपालवाला तपास करी, मग ते पत्र पाठवी माघारी. मिळाले घरी काकास, तेची पहा की याचे उलट. श्रवण करा की अल्प गोष्ट, भक्तांसी न कळे निजाभीष्ट. साई ते स्पष्ट जाणत असे. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील, नामे भाऊसाहेब धुमाळ, बाबांचे एक भक्त प्रेमळ, आले केवळ दर्शना.
उभ्या उभ्या घ्यावे दर्शन, करुणिया पायी नमन, घेऊनी उदी आशीर्वचन, जावे परतोन हे पोटी, परतता वाटेवर निफाडास, उतरणे होते धुमाळास, तेथे एक मुकदम्यास, जाणे तयास आवश्यक, हा जरी तयांचा बेत, बाबा जाणत उचितानुचित, परत जावया आज्ञा मागत, बाबा न देत ती त्यांना, आठवडा एक ठेवून घेतले, आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले, सुनावणीचे कार्य लांबले, तैसेची गेले 3 वार, आठवड्यावरही काही दिवस, ठेवून घेतले धुमाळास, इकडे मुकदम्याचे तारखेस, न्यायाधीशास अस्वस्थता, जन्मात कधीही नाही ठावा, ऐसा पोटशूळ धुर्धर उठावा, मुकदमा अपाप पुढे ढकलावा, काळ लागावा सार्थकी, असो धुमाळास साई सहवास, पक्षकारांचा चिंता निरास, घडून आले अप्रयास, ठेविता विश्वास साईंवर, पुढे मग योग्य काली, धुमाळाते आज्ञा दिदली, कार्ये सर्व यथास्थित झाली, अघटित केली साईंची, मुकदमा चालला 4 मास, जाहले 4 न्यायाधीश, परी अखेरीस आले यश, आरोपी निर्दोष सुटला, एकदा एक भक्तप्रवर, नानासाहेब निमोणकर, कैसा तयांच्या पत्नीचा कैवार, घेतला तो प्रकार परिसावा, निमोण गावींचे वतनदार, न्यायाधीशांचा कारभार, सोपवी जया सरकार, वजनदार हे मोठे, माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ, वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ, जाया ही मोठी एकनिष्ठ, साईच इष्ट दैवत जा, सोडून या वतनी गाव, शिर्डीत दोघाही दिधला ठाव, साई चरणी ठेवूनी भाव, सुख स्वभाव वर्तती, उठून या ब्राह्म्य मुहूर्ती, प्रातस्नान पूजन सारिती, कराया नित्य काकड आरती, चावडी प्रती ती येत, पुढे आपुली स्तोत्रे म्हणत, नाना बाबांपाशीच राहत, होई सूर्यास्त तोपर्यंत, सेवेत निरत बाबांच्या, लेंडीवरी बाबास नेत, मशिदीत आणूनी घालीत, पडेल ती सेवा करीत, प्रेमभरीत मानसे, बाईनेही आपुल्या परी, करवेल ती बाबांची चाकरी, करावी अति प्रेमभरी, दिवसभरी तेथेच मात्र, कराया स्नान पान, स्वयंपाक जेवण खान, अथवा रात्री कराया शयन, निजस्थान सेवावे, बाकी अवशेष सर्व काळ, दुपार तिपार सांज सकाळ, घालवी हे दाम्पत्य प्रेमळ, राहुनी जवळ बाबांच्या, असो या दोघांची सेवा वर्णिता, होईल बहु ग्रंथ विस्तरता, म्हणून प्रस्तुत विषयापुरता भाग मी आता ऐकवितो. बाईंसी जाणे बेलापुरी, मुलगा तेथे थोडा आजारी, केली पतीच्या विचारी, तेथे तयारी जाण्याची, पुढे नित्यक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार, पडताची बाबांचा होकार, घातला कानावर पतीच्या, असो ऐसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे. पुढे घडले नानांचे म्हणणे, उद्याच परतणे माघारा, नानांची होते काही कारण, म्हणून म्हणती तिज लागून, जा परी ये परतोन, दूषित मन कुटुंब, दुसरे दिवशी पोळ्यांची अंवस, तोही तेथेची काढावा दिवस, होती बाईंच्या मनाची हौस, येईना मनास नानांच्या, शिवाय अमावस्येचा दिन, अनुक्त कराया गमनागमन, बाईस पडले कोडे गहन, कैसी सोडवण होईल. बेलापुरास गेल्याविन वाटेन तिजला समाधान, दुखविता न ये पतीचे मन, आज्ञोल्लंघन मग कैचे, असो मग केली तयारी, निघाली जावया बेलापुरी, लेंडीस निघाली बाबांची स्वारी, नमस्कारी तयाते, कोणीही बाहेरगावी जाता, पावावया निर्विघ्नता, देवापुढे खालवी माथा,
तीच ती प्रथा शिर्डीत, परी तेथीचा देव साई, जावयाची कितीही घाई, निघावयाचे समयी, डोई तयांचे पायी, ठेवीत या तेथील क्रमानुसार, साठ्यांचिया वाड्यासमोर, बाबा उभे असता क्षणभर, बाईने चरण वंदिले, नानासाहेब निमोणकर आदी करुणी सान थोर, येऊनी तेथे दर्शन तत्पर, करीती नमस्कार बाबांना, ऐसिया समस्त मंडळी देखता, विशेषता नानाचिया समक्षता, बाबा जे बदले बाईस, तत्वता पाहावी समयोचितता तयांची, पायी ठेवून या माथा, निघावयाची आज्ञा मागता. जा बरे लवकर जा आता, स्वस्थ चित्ता असावे, गेल्यासारखे 4 दिवस, सुखी राहा बेलापुरास, विचारून या सर्व त्रास, माघारी शिर्डीस येई तू, असो बाबांचे वचन, बाईस अकल्पित शांतवन, निमोणकरांसी पटली खून, समाधान उभयंता, सारांश आपण करावे बेत, आम्हान जाणवे आदि अंत, हिताहित जाणती संत, काही न अविदित तयाते, भूत भविष्य वर्तमान, करत लामल कवत तया ज्ञान, करिता तयांच्या आज्ञेत वर्तन, सुख संपन्न भक्त होती, असो आता पूर्वानुसंधान, चालवू मुख्य कथा निरूपण. कैसी मुळ्यांवरी कृपा करून दिधले दर्शन गुरूंचे, श्रीमंत बापूसाहेब बुट्टी, हेतू घ्यावी तयांची भेटी, परतोनी जावे उठाउठी, मुळ्यांच्या पोटी हे होते, असो हा जरी त्यांचा हेत, बाबांचा त्यात अन्य संकेत, तो चमत्कार ते इंगित, सावचित्त परिसावे, श्रीमंतांची भेट झाली, मंडळी मशिदी लागी निघाली, मुळ्यांनाही इच्छा उदेली, निघाले मंडळी समवेत, मुळे षटशास्त्री अध्ययन, ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण, सामुद्रिकातही तैसेची पूर्ण, रमले दर्शन होताच, पेढे बत्तासे बर्फी नारळ, नारिंगादी फळफळावळ, अमूप अर्पिती जन प्रांजळ, भक्त प्रेमळ बाबास, शिवाय तेथे येती माळिनी, जांब केळी ऊस घेऊनी, बाबा खरेदीती आलिया मनी, पैसे देऊनी पदरचे, पल्लवचा पैका खर्च करीत, आंब्याच्या पाट्या खरेदीत, केळीही उमाप आणवीत, वाटीत मनसोक्त भक्तांना, एक आंबा घेऊनी करी, धरुणी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी, चोळूनी मऊ झालियावरी, भक्तांकरी मग देत, आंबा लाविता ओठी, रस एकदाच उतरावा पोटी, जैसी भरली रसाची वाटी, साल बाटी फेकावी केळ्यांची तो अपूर्व शैली, भक्तांनी घ्यावी गर्भ नवाळी, बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली, काय त्या केली अद्भुत, ही सर्व फळे आपुले हाती, बाबा तेथे अवघ्यासी वाटीती, कोकाली अलिया चित्ती, स्वयं चाकिती एकाधे, या क्रमाची या परिपाटी, केवळ भक्तजनांच्यासाठी खरीदुनी केळियांची पाटी, बाबा वाटीत होते ते शास्त्री बुवास आश्चर्य गहन, जाहले देखुनी बाबांचे चरण, ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण, करावे मन जाहले, भक्त काकासाहेब दीक्षित होते तेव्हा निकट स्थित, उचलूनी 4 रंभा फळे देत, बाबांचे हात तेधवा, कोणी बाबास बहु विनविले, बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्रीमुळे, पातले चरणी पुण्यबळे, प्रसाद फळे द्या की या, विनवा कोणी वा न विनवा, बाबांचे आलिया विन जीवा, कोणा ते काही न देती ते केव्हा, करीती तेव्हा काय ते, केळीन मुळे हात मागती, तद्यर्थ पुढे हात पसरिती, बाबा न तिकडे चित्त देती, प्रसाद बाटिती सकळिका, मुळे बाबास करीती विनंती, फळे नको हात द्या मागती,
पाहू येते सामुद्रिक वदती. बाबा न देती त्या हात, तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवीत. बाबा न तिकडे ढुंकून पाहात, जणू नाहीत गावीचे त्या पसरिल्या मुळांचे हाती. बाबा ती 4 केळी ठेविती, बसा म्हणती परी न देती. मुळ्यांचे हाती निजहस्त, आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय. तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय, अव्याप्त सकळ काम साईराय. सद्भक्ता मायबाप जो, पाहुणी बाबांची निस्पृह स्थिती. सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती. शास्त्रीबुवा हस्त आवरिती, नाद टाकीती बाबांचा. काही वेळ स्वस्थ बैसले, मंडळी समवेत वाड्यात गेले. स्नान केले, सोवळे ल्याले, आरंभू सरले अग्निहोत्र. इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर. म्हणती गेरू घ्या रे बरोबर, भगवे अंबर परिधानू. सर्वास वाटला चमत्कार, गेरूंचे बाबा काय करणार. जो तो करू लागे विचार, गेरू स्मरला आज का. बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी, काय अर्थ जाणावा कोणी. परी आदरे साठविल्या श्रवणी, अर्थश्रेणी ओगरिती. की ते संतांचे बोल, कधीही जे नसणार फोल. अर्थ भरीत सदा सखोल, करवेल मोल कवनाते. आधी विचार मग उच्चार, हा तो नित्याचा व्यवहार. उच्चारामागे आचार, संत साचार आदरिती. या सर्व मान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार. ध्यानी धरुणी पडताळिता, फार पडे वेळेवर उकलत्या. असो इकडे बाबा परतले, निशाणी शिंग वाजू लागले. बापूसाहेब जोगी वहिले, वेळी सुचविले मुळ्याते. आरतीचा समय आला, येता काय की मशिदीला. शास्त्रीबुवांचे सोवळेपणाला प्रसंग वाटला अवघड तो. वदती मग प्रत्युत्तरी, घेऊ दर्शन तिसरे प्रहरी. लागले जोग मग ते अवसरी, करू तयारी आरतीची. इकडे बाबा परत येऊनी, बैसले बोलत जो निजासनी. तो सर्वांच्या पूजा होऊनी, आरती स्थानी थाटली. इतुक्यात बाबा म्हणती, आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा. बापूसाहेब बुट्टीच तत्क्षणा गेले दक्षिणा मागावया. नुकतेच मुळे करुणी स्नान, सोवळे वस्त्र करुणी परिधान. बैसले होते घालूनी आसन, स्वस्थ मन करुणिया निरोप परिसता. ते अवसरी विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी. दक्षिणा किमर्थ म्या द्यावी तरी, मी अग्निहोत्री निर्मळ. असतील बाबा मोठे संत, परी मी काय तयांचा अंकित. मजपाशी का दक्षिणा मागत, जाहले दूषित मन तेने. साईं सारिखे दक्षिणा याचिती, कोट्याधीश निरोप आणिती. मुळे जरी मनी शंकती, दक्षिणा घेती समवेत. आणिक संशय तयांचे मनी, आरब्ध कर्म अपूर्ण टाकुनी. जावे केवी मशिदी लागुनी, नाही म्हणूनही म्हणवेना. संशयात्म्यास नाही निश्चिंती, सदा दोलायमान चित्ती. तया न ही ना ती गती, त्रिशंकू स्थिती तयांची. तथापि मग केला विचार, जावयाचा केला निर्धार. गेले सभामंडप भीतर, राहिले दूर ते उभे आपण. सोवळे मशीद ओवळी, जावे कैसे बाबांजवळी. लांब राहुनी बद्धांजळी, पुष्पांजळी फेकिती. इतुक्यात ऐसा चमत्कार झाला तयाचे दृष्टीसमोर. बाबा अदृश्य गादीवर, घोलप गुरूंवर दिसले ते. इतरास नित्याचे साई समर्थ, मुळ्यांचे डोळा गोलपनात. ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत, आश्चर्यचकित बहुमुळे. गुरु जरी वस्तुतः समाधीस्थ, तेही जे दृष्टीगोचर भासत. तेने मुळे अतिविस्मित, तैसेची सांशंकित मानसी. स्वप्न म्हणावे नाही निजेला, जागृती तव गुरु कैसा ठेला. संभ्रम
केऊता जीवी उठला बोल खुंटला क्षणभरी आपुला आपण घेई चिमटा म्हणे नवे हा प्रकार खोटा किमर्थ म्हणा हा संशय फुकटा सर्वांसकटा मी येथे मुळे मूळचे घोलप भक्त बाबांविषयी जरी शंकित परी झाले पुढे अंकित अंकलंकित मानसे स्वयं वर्णाग्रज ब्राह्मण वेद वेदांग शास्त्र संपन्न मशिदीत घोलप दर्शन विस्मयापन्न जाहले मग वरती गेले चढून निज गुरूंचे चरण वंदून उभे राहिले कर जोडून वाचेसी मौन पडियेले भगवी वस्त्रे भगवी छाटी घोलप स्वामी देखोनी दृष्टी धावोनी पायी घातली मिठी उठाउठी मुळ्यांनी तुटला उच्च वर्णाभिमान पडले डोळिया माझी अंजन भेटता निजगुरु निरंजन निधान संपन्न ते झाले हरपली विकल्पवृत्ती जडली बाबांवरी प्रीती अर्धोन्मिलित नेत्रपाती टक लाविती साईपदी अनंत जन्मीचे सुकृत फळले दृष्टी पडली साईंची पाऊले चरणतीर्थी स्नान घडले दैव उघडले वाटले आश्चर्य केले सकळीकी हे काय घडले एकाएकी जाऊनी फुलांची फेकाफेकी पायी डोकी ठेविती का इतर म्हणती बाबांची आरती मुळे घोलप नामे गर्जती उंच स्वरे त्यांचीच आरती गाती रंगी रंगती सप्रेम सोवळ्यांची सांडिली स्फिती स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती साष्टांग दंडायमान होती डोळे मिटती आनंदे उठल्यावरी डोळे उघडिता घोलप स्वामीसी अदृश्यता त्यांचे स्थानी साई समर्था दक्षिणा मागता देखिले पाहुणी बाबांची आनंदमूर्ती आणि तयांची ती अतर्क्य शक्ती तटस्थ झाली चित्तवृत्ती मुळे निजस्थिती विसरले ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली तहान भूक जाहले निजगुरु दर्शन सुख परम हरिक मुळ्यांना जाहले मानसी समाधान घातले बाबांसी लोटांगण आनंदाश्रूस भरते येऊन मस्तकी चरण वंदिले दक्षिणा काय होती ती दिदली पुनच्च डोई चरणी ठेविली नयनी प्रेमाची आसुवे आली तणू झाली रोमांचित सद्गदित कंठ झाला अष्टभाव मणी दाटला म्हणती मणीचा संशय फिटला वरी भेटला निजगुरु पाहोनी बाबांची अलौकिक लीला मुळ्यांसह सर्वजण गहिवरला गेरूचा अर्थ विशद झाला अनुभव आला ते धवा हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैसे येची वेळे कोण जाणे महाराजांचे कळे अगाध लीळे तयांचे ऐसेची एक मामलतदार धरुणी साई दर्शनी आदर सवे घेऊनी मित्र डॉक्टर निघाले शिर्डीच यावया डॉक्टर ज्ञानी ते ब्राह्मण रामोपासक आचारवान स्नान संध्या विहिताचरण नेम निर्बंधनी आवड साईबाबा मुसलमान आपले आराध्य जानकी जीवन आधीच स्नेहांसी ठेविले सांगून नाही मी नमन करणार मुसलमानांच्या पायी नमन करावया हे घेईना मन म्हणून शिर्डीस करावया नमन प्रथमपासून शंकित मी पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही ऐसा दुराग्रह करुनी घेऊ नका हा ग्रह करा हा निग्रह मनाचा करावा माते नमस्कार बाबाही न कधी वदनार आश्वासिता हे मामलतदार प्रकटला आदर गमनार्थी ऐसा दृढ निश्चय करून मानुनी आपुले मित्राचे वचन विकल्प अवघा दूर सारून निघाले दर्शन घ्यावया परी आश्चर्य जे शिर्डीस आले दर्शनार्थ मशिदीत गेले आरंभी त्यांनीच लोटांगण घातले विस्मित झाले बहुस्नेही तव ते पुसती तयाते कैसे विसरला कृतनिश्चयाते आम्हा आधीच लोटांगणाते मुसलमानाते घातले कैसे मग ते डॉक्टर कथिती नवल रामरूप म्या देखिले श्यामल ते मी तात्काळ वंदिले निर्मल सुंदर कोमल साजिरे तेची पहा हे आसन स्थित
तेची हे सर्वासवे बोलत म्हणता म्हणता क्षणार्धात दिसू लागत साई रूप. तेने डॉक्टर विस्मयापन्न, म्हणावे तरी काय स्वप्न, म्हणे हे कैसे मुसलमान, योग संपन्न अवतारी, चोखा मेळा जातीचा महार, रोहिदास हा तो चांभार, सजन कसाही हिंसा करणार, जातीचा विचार काय यांच्या, केवळ जगाचिया उपकारा, चुकवावया जन्म मरणाचा फेरा, त्यागुणी निर्गुणा निराकारा, आले हे आकारा संत जगी, हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम, क्षणात साई क्षणात राम, माझा दंडीला अहम भ्रम, दंड प्रमाण करुणी, दुसरे दिवशी घेतले व्रत, कृपा न करिता साईनाथ, पाऊल न ठेवणे मशिदीत, बैसले उपोषित शिर्डीत, ऐसे क्रमिले दिवस 3, पुढे उगवता 4था दिन, काय घडले वर्तमान, दत्तावधान परिसाते, वास्तव्य ज्यांचे खानदेशात, ऐसा एक अकस्मात, स्नेही तयांचा पातला तेथ, दर्शनार्थ साईंच्या 9 वर्षांनी जाहली भेट, परमानंद माईंना पोटी, डॉक्टरही गेले उठाउठी, तयांचे पाठी मशिदीस, जाताची घातला नमस्कार, बाबा पुसती, का डॉक्टर, कोणी आला का बोलविनार, आलासी का उत्तर देई मज, ऐकोनी ऐसा वर्मी प्रश्न, डॉक्टर गेले विरघळून, जाहले कृतनिश्चयाचे स्मरण, अनुतापखिन्न अंतरी, परी ते दिवशी मध्यरात्री, कृपा जाहली तयांवरी, परमानंद स्थितीची माधुरी, निद्रे माझारी चाखिली, पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती, तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती, संपूर्ण 15 दिन अनुभविती, वाढली भक्ती साईपदी, ऐसेची साईंचे अनेक अनुभव, सांगू येतील एक एक अभिनव, वाढेल बहुत ग्रंथ गौरव, विस्तार भयास्तव आवरितो, आरंभीची मुळ्यांची कथा, परिसता विस्मय श्रोतिया चित्ता, परी येथील तात्पर्यर्थता, तैसीच बोधकता आकळीजे, जो जो जयाचा गुरु असावा, त्याचेची ठाई दृढ विश्वास बसावा, अन्यत्र कोठेही तो नसावा, मनी ठसावा गृह्यार्थ हा, याहुनी अन्य काही हेतू, दिसेना या बाबांचे लील्यांतू, कोणी कसाही विचारवंतू असो, परंतु अर्थ हाची, कोणाची कीर्ती कितीही असो, आपुले गुरूंची मुळीही नसो, परी स्वगुरु ठाईच विश्वास वसो, हाची उपदेशो येथिला, पोथी पुराण धुंडू जाता, हाची उपदेश भरला तत्वता, परी ऐसी खून गाठ न पटता, निष्ठा वठता वठेना, नसोनी आत्मनिश्चय वरिष्ठ, मिरविती आपण आत्मनिष्ठ, त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट, दिसती स्पष्ट ठाई ठाई, इद च नास्ति पर च ना, आजन्म सदैव विवंचना, स्थैर्य लाभेना क्षणैक मना, मुक्ताच्या वल्गना करिता ती, असो पुढील अध्यायाची गोडी, याहुनी आढळेल चोखडी, केवळ साई दर्शन परवडी, आनंद निरवडी भोगवी, भक्त भीमाजी पाटील ऐसा, क्षयरोग तयाचा घालविला कैसा, भक्त चांदोरकरांचा भरवसा, दृष्टांता सरिसा पटविला, ऐसा केवळ दर्शन प्रताप, ऐहिकांचे लावी माप, आमुष्मिकही देई उमाप, दर्शने निष्पाप करी जो, करी जै योगी यांचा दृष्टीपात, नास्तिकासही पाप निर्मुक्त, आस्तिकांची तै काय मात, पाप परिच्युत सहजेची तत्वी, जयाची बुद्धी स्थिर, झाला जया अपरोक्ष साक्षात्कार, जो होय तयांचे दृष्टीगोचर, पाप दुस्तर तरला तो, ऐसी बाबांची कळा अकळ, बाबा तुम्हा लागी प्रेमळ, म्हणूनी जाणते नेनते सकळ, होऊनी निर्मळ श्रवण करा, जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा, जेथे जीवासी बाबांचा लळा, तेथेची प्रकटे खरा कळवळा, श्रवणाचा सोहळा तेथेच, हेमाड नमितो साई चरणा, वज्रपंजर जे अनन्य शरणा, पार नाही तयांचा कवना,
भवभयहरणा शक्त जे स्वस्ती श्री संत सज्जने प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री संत गोलप रामदर्शन नाम द्वादशोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. सर्वांनाच साईबाबांचे आशीर्वाद मिळत हीच साईचरणी प्रार्थना. ओम साईराम. पुन्हा भेटूयात नवीन अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार. आनंदी राहा, प्रसन्न राहा, सतत जागृत राहा, साई स्मरण करा.